नमस्कार. ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळ प्रस्तुत प्रवास स्वप्नपूर्तीच्या 8व्या भागात मी आज आपणा सर्वांचं स्वागत करते. सगळ्यांच्या घरी गणपती बसलेत, छानपैकी पूजा, अर्चा, आरती सकाळ संध्याकाळ मंगलमय वातावरणात सगळ्यांच्या घरी गणपती उत्सव आपण साजरा करतोय आणि सार्वजनिक गणेशोत्सव ज्यांनी सुरू केला, त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे पणतू आज आपल्या इथे पाहुणे म्हणून आलेले आहेत. त्यांचा पॉडकास्ट आज आपण करणार आहोत. तर आपल्या पाहुण्यांचं स्वागत करूया. नमस्कार किरण काका. नमस्ते मीराजी. आता तुम्ही, माझा नेहमीचा प्रश्न, तुम्ही ह्यूस्टनमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये मुळात कधी आलात आणि इथेच स्थायिक झालात? तुमचं मूळचे कुठले आहात? हे सगळं आमच्या प्रेक्षकांना ऐकायला फार आवडेल. ओके, नमस्कार मंडळी. मी किरण केतकर. तर मीराने खूपच एक मोठा प्रश्न विचारलाय मला, तर मी थोडक्यात सांगून एक प्रयत्न करतो. तर मूळचा मी कुठचा आहे तर दॅट्स अ टफ क्वेश्चन. कारण की माझे वडील रेल्वेमध्ये होते आणि आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा रेल्वेमध्ये सगळीकडे माझं अर्ध लहानपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलाय आणि अर्ध महाराष्ट्रात गेलाय. तर त्यामुळे आय कन्सिडर एक एक साधारण एक कॉस्मोपॉलिटन मराठी मुली आम्ही असं स्वतःला समजतो. आणि अर्थात ठीक आहे, ती ती शाळा झाली. मग नंतर मी कॉलेजला वर्षभर पुण्याला होतो, फर्ग्युसन कॉलेजमध्ये. पुण्याचं माझं कनेक्शन म्हणजे माझ्या आईचं माहेर पुण्याला आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी मे महिन्याच्या सुट्टीत ते मी पुण्याला जायचो, आंबे तोडायचो. त्या आमच्या पुण्याच्या आठवणी. पण मी पुण्याला कॉलेजमध्ये असताना मी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स घेतल्या होत्या आणि माझं सिलेक्शन झालं होतं NDA मध्ये आणि डफरिनमध्ये. म्हणजे डफरिन म्हणजे मर्चंट नेव्ही. तर मी आणि ते साल होतं 1964 साली. सो आय कुड हॅव गॉन टू NDA ऑर टू डफरिन अँड आय चोज डफरिन, द मर्चंट नेव्ही. तिथून जी सुरुवात झाली, तर मी मर्चंट नेव्हीमध्ये गेलो. Started out as an apprentice, third officer, second officer, in Indian Shipping Company, Shipping Corporation of India मध्ये मी होतो. मग 74 साली आय गॉट माय मास्टर्स. 74 साली माझं लग्न झालं आणि देन विथ माय वाईफ मेहदा वी वर सेलिंग टुगेदर आणि देन आय बिकेम अ कॅप्टन इन 1978. आणि मग आमच्या शिप्स अमेरिकेला तर सारख्या यायच्या. तेव्हा ट्रेड वॉज क्वाईट स्ट्रॉंग बिटवीन इंडिया अँड द US. तर माझ्या इथे बरेच काही काही छोटे मोठे ओळखी झाले. तर सो इन 1980 आय वॉज ऑफर्ड अ जॉब राईट हिअर इन ह्युस्टन. आणि द डिफरन्स इज दॅट ॲट दॅट टाइम सगळी जे इंडियन फॅमिलीज टिपिकली IIT engineers and working in the oil and gas industry, because Houston was going through a boom time in the 1980s following the Arab oil embargo of the 70s. So the Houston oil companies are booming. They were exporting stuff, they were designing, and so that created a lot of opportunities for Indian engineers. So I was the odd man out because I was the merchant navy guy. I was perhaps the first Indian merchant navy guy to get a job in a management position in an American shipping company in Houston. So ही सुरुवात होती. So 1st of May 1980, that was my first day on the job right here in Houston. आणि अर्थात तेव्हा मी आलो तेव्हा we were sort of more of a transient kind of thing. तर बघूया, ठीक आहे, आपण नोकरी मिळाली, नोकरी घेऊया, राहायचं का नाही ते पुढे ठरवता येईल. पण ते ते पुढे आलंच नाही. That once we came to Houston, that was it. So we never left. So you can say I came to Houston on a one-way ticket. So as so many of other Indian families came to Houston on a one-way ticket. So that's how I'm here. And so I had a 41-year career in Houston from 1980 to 1921. आणि या करिअरमध्ये मी 11 वर्ष वर्क इन मॅनेजमेंट पोझिशन्स इन अ जॉब. आणि पण ह्या 41 वर्षात 30 वर्ष आय रॅन माय ओन कन्सल्टन्सी बिझनेस. दॅट वॉज इन शिप ऑपरेशन्स, इन सेफ्टी अँड एन्व्हायरमेंट, regulatory affairs, so that I used to help ship owners
protect them from being their ships being stopped or arrested by the U.S. Coast Guard, which is another, when they as they enforce those हम्म. regulations. So that's what I did. आणि मग 2021 मध्ये I decided to hang it up. So that was actually, if you count from 1964, the journey began, it ended in 2021. It's a 57-year journey in the maritime industry. Commendable. So that's but I could have gone on अजून 2-4 वर्ष मी इझिली काम केलं असं. पण तेव्हा ते कोविड सुरू झालं होतं, and I said, हम्म. hell with this, and I'm going to go home and not come back on a ship anymore. सो 57 वर्षाच्या कारकिर्दीनंतर ज्या दिवशी तुम्ही असं ठरवलं की आता बास, मी आता नाही इथून पुढे काही काम करणार, मग जेव्हा तुम्ही काम बंद केलं तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठलात तेव्हा तुम्हाला जी 57 वर्षाची सवय होती, जी म्हणजे सतत ऑक्युपाईड राहण्याची जी सवय होती, तर तुम्हाला असं काय वाटलं की आता तुम्ही काय करावं? ग्रेट क्वेश्चन मीरा. तर आता काय करावं? सो कुठेतरी माझ्या डोक्यात एक देर वॉज एक किडा होता की आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण आय मस्ट टेल अ स्टोरी. तर आणि आणि एक म्हणजे नेहमीच माझा एक इंटरेस्ट होता. इट वॉज लाईक उजवा हात डावा हात. सो ऑन वन हँड आपण म्हणू शकतो की इट्स लाईक करंट अफेअर्स, की काय चाललंय जगात इन द जिओ पॉलिटिकल जिओ इकॉनॉमिक वर्ल्ड. आणि दिस इज डायरेक्टली टाईड टू हिस्ट्री. सो history and geopolitics, in my opinion, are almost like a left hand and right hand. They go hand in hand in one way or the other. हम्म. So I also had tremendous interest in history, इतिहासात. तर ह्या इंटरेस्टमुळे म्हणजे हा इंटरेस्ट अगदी लहानपणापासून होता मला. कारण की लहानपणापासून सुद्धा मी मगाशी म्हणलो की माझे वडील रेल्वेमध्ये होते. आम्ही आम्ही ठिकठिकाणी जायचो. माझ्या आईवडिलांना खूप हे आवड असायची प्रवासाची. तर म्हणजे लहानपणापासून लाल किल्ला, ताजमहाल, चित्तोडगड, अमोकगड, पुण्याला आलो की सिंहगडवरती पिकनिक्स. सो अगदी लहानपणापासून दिस इज सो मच अ पार्ट ऑफ मी. आणि सो मोर विजिट्स क्रिएटेड मोर क्युरिओसिटी, मोर थिंग टू वॉट. तर मी मी पुष्कळ वर्ष म्हणजे अर्थात ड्युरिंग माय वर्किंग इयर्स आय नेव्हर हॅड द टाइम टू परस्यू टू रीड अ लॉट ऑफ बुक्स बिकॉज आय वॉज बिझी इन माय जॉब. आणि अर्थात वी ऑल गेट टाईड अप इन homes and cars and children and schools and colleges. Right. So I never had the time for all this. पण 21 साली मी जेव्हा रिटायर झालो, आय सेड ओके, नाव आय एम गोना शट द डोर अँड बी बाय माय सेल्फ. आपल्या इथे इथे स्वराज्य आणि साम्राज्य असं तुमचं इथे बाय किरण केतकर लिहिलेलं पुस्तक आहे. हे पुस्तक लिहायची संकल्पना तुम्हाला कशी सुचली? एक गोष्ट म्हणजे मी पुष्कळदा मुंबई पुण्याला जायचो पुस्तकाच्या दुकानात. सो आय यूज्ड टू आस्क देम की कॅन यू शो मी अ बुक दॅट दॅट टेल्स द होल हिस्ट्री ऑफ मराठ्यांनी काय केलं. एक साधा प्रश्न. शिवाजी महाराजांवरती खूप पुस्तकं लिहिली गेली आहेत, पेशवाईवरती आहेत. आणि ऍक्च्युली मला जेव्हा मी पुस्तकाच्या दुकानात विचारायचो, मग स्टँडर्ड आन्सर वर, अहो अशी पुस्तकं आहेत पण त्याच्यासाठी तुम्हाला ती युनिव्हर्सिटी लायब्ररीमध्ये जावं लागेल. आणि जे मला एम ए आणि बी ए आणि एम ए जे हिस्ट्रीमध्ये करतात ते लायब्ररीमध्ये बसून पुस्तक. पण दी नॉर्मल कॅज्युअल रीडर तर कोणीच ते पोचणार नाहीत. अँड हुज गॉट द टाइम टू रीड 800 आणि 1200 पानाचे व्हॉल्युम्स, राईट? Right. तर म्हणून आय जस्ट वॉन्टेड टू कंडेन्स इट इन टू वन बुक दॅट एनीवन हू हॅज अन इंटरेस्ट इन, they will have their answers in this book. That's the या पुस्तकाची एक खासियत आहे. So that's आमच्या प्रेक्षकांना तुमच्या या पुस्तकाबद्दल थोडंसं जाणून घ्यायला खूप आवडेल की ह्या पुस्तकासाठी तुम्ही कसा अभ्यास केलात, ह्याच्यातून तुम्हाला नव्या गोष्टी काय समोर आल्या, आणि साधारण ह्या पुस्तकाचं थीम किंवा कनेक्ट काय आहे स्वराज्य आणि साम्राज्याचा, प्लीज. हां, तर मराठ्यांचा इतिहास जवळ 200 वर्षाचा आहे. आणि याच्यामध्ये माझ्या मते 2 मुख्य फेजेस आहेत. तर पहिली फेज was स्वराज्य फेज. म्हणजे शिवाजी महाराज त्यांचा जन्म झाला, त्यांनी स्वराज्य उभारलं. त्यांचा कालखंड. आणि मग त्याच्यानंतर संभाजी महाराज आले, राजाराम महाराज आले आणि शाहू महाराज आले. सो दिस वॉज, मी म्हणतो हा एक स्वराज्याचा फेज होता. त्याच्यानंतर औरंगजेब जो उतरला दख्खनात आणि मराठ्यांनी जी जी झुंज दिली औरंगजेबला, 26 वर्ष तो होता पण तो काय मराठ्यांना करू शकला नाही.
तर ही संबंध जवळ-जवळ 90-100 वर्षाची ही फेज माझ्या मते एक एक स्वराज्याची फेज आहे. मग त्याच्यानंतर शाहू महाराजांनी हे आणि जेव्हा बाजीराव पेशवे आले आणि मग ते त्यांच्याबरोबर मग राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पिलाजी गायकवाड हे आणि रघुजी भोसले ही सगळी मंडळी जेव्हा उत्तरेकडे गेली, दॅट स्टार्टेड द साम्राज्य फेज. आणि त्याच्यानंतर पानिपत झालं, मग त्याच्यानंतर महादजी शिंदे आले, नाना फडणवीस आले आणि बरंच काही काही झालं. धचा महा झाला. तर हे सगळ्या आपल्या इतिहासामध्ये आणि शेवटी कोण आलं ते इंग्रज आले. आणि मग पुण्याला भगवा झेंडा उतरला शनिवार वाड्यावरती आणि तिथे युनियन जॅक चढवला. That is the end of the book. So basically, that is the end of the Maratha history. So that's how I have ended the साम्राज्य फेज, विच इज अजून एक साधारण 90 ते 100 वर्षाची साम्राज्य फेज होती. सो दॅट इज ऑल्सो इन्क्लुडेड म्हणजे या पुस्तकात आहे. सो दॅट विल गिव्ह द रीडर सॉर्ट ऑफ ओव्हरव्ह्यू की काय झालं मराठा हिस्ट्रीमध्ये. आणि अर्थात त्याच्यात मस्तानी सुद्धा आहे. थोडासा भाग आहे पण आहे. पण मग हा सगळा हे सगळं पुस्तक लिहिणं नक्कीच खूप अवघड काम होतं. त्याच्यासाठी तुम्हाला खूप रिसर्च करावा लागला असेल, खूप सारी पुस्तकं रेफर करायला लागली असतील, वाचावी लागली असतील. तर साधारण हे पुस्तक लिहायला तुम्हाला किती काळ लागला? आणि सगळं संकलन करायला लागली असेल माहिती, त्याचं तुम्हाला नीट समजून घ्यावं लागलं असेल आणि ते तुम्हाला सोप्या भाषेत आपल्या सर्व रीडर्ससाठी प्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला त्या सगळ्याचा प्रवास कसा होता? तर टोटल प्रवास 1.5-2 वर्षाचा होता. आणि म्हणजे रिटायर झाल्यापासून तर पहिल्या दिवशी सकाळी मी काय करू तिथपर्यंत जी सुरुवात झाली. तर काय लिहू, कसं लिहू, त्याचं काय होईल, कोणाला इंटरेस्ट असेल नसेल, इथपासून जी सुरुवात झाली. आणि मला जे बॅकग्राऊंड होतं, जे लहानपणापासून राईट. जे मगाशी म्हणलं, जे लहानपणापासून जे बॅकग्राऊंड जी माहिती होती, तर तर त्याच्या पुढचा मी रिसर्च केला. तर मी बरेच सोर्सेस आहेत. म्हणजे आपले मराठी सोर्सेस म्हणजे वन ऑफ द मोस्ट ओरिजिनल डॉक्युमेंट इज सभासद बखर, जी राजाराम महाराजांनी त्यांच्या कालखंडात दिली होती. सो स्टार्टिंग विथ सोर्सेस लाईक दॅट. आणि इतर बऱ्याच बखरी आहेत, ते मी बऱ्याच बखरी वाचल्या. म्हणजे दीज आर ऑल रेफरन्सेस डन ॲट दॅट टाइम. म्हणजे नाना फडणवीसची बखर, सभासद बखर आणि बाजीरावांच्या काळाचे बरेच काही काही ओरिजिनल आहेत. आणि मग तसंच इंग्रजांनी वन ऑफ द इम्पॉर्टंट बुक्स, एक एक ग्रँड डफ म्हणून एक ईस्ट इंडिया कंपनीचा कॅप्टन होता. आणि तो जवळजवळ 30 वर्ष त्याची नोकरी होती. मुंबईला होता तो. आणि तो अँग्लो मराठा वॉर्समध्ये त्यांनी भाग घेतला होता. तो अगदी स्पष्ट मराठी बोलायचा. आणि शेवटी तो छत्रपती म्हणजे साताऱ्याला ही वॉज अ ब्रिटिश रेसिडेंट. आणि त्याची म्हणजे इम्पॉर्टन्स म्हणजे काय की त्यांना मराठी येत होतं. आणि बिकॉज ॲज अ ब्रिटिश रेसिडेंट ॲट सातारा ॲट द छत्रपतीज कोर्ट, त्यांना सगळी डॉक्युमेंट्स अवेलेबल होती. म्हणजे मराठा इतिहास म्हणा, टेम्पल रेकॉर्ड्स म्हणा, कोणाला इनाम दिलंय ते म्हणा, इतकी डॉक्युमेंट्स होती. त्यांनी जवळजवळ 30-35 लोकांची टीम केली होती. भरपूर रिसर्च केला आणि जवळजवळ 1200 पानाचं त्यांनी ही ॲक्च्युली रेकॉर्डेड हिस्ट्री. म्हणजे आणि अर्थात हिस्ट्री फ्रॉम अ ब्रिटिश पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि अर्थात ते म्हणजे मराठे चोर होते, डाकू होते. दॅट्स ऑल फाईन, दे कॅन से व्हॉट दे वॉन्ट. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट डेट्स आणि इन्सिडेंट. सो मी ही संबंध हिस्ट्री वाचली. आणि ही हिस्ट्री जवळजवळ इट वॉज रिटन इन 1826. त्यामुळे तेव्हाच इंग्लिश 200 वर्षापूर्वीचं इंग्लिश ऑलमोस्ट लाईक शेक्सपिअरियन इंग्लिश. राईट. कधी कधी 2-3 पानं वाचल्यानंतर तुम्हाला परत ती पानं वाचावी लागतील टू अंडरस्टँड एक्झॅक्टली हे हे काय हे काय म्हणायचं? म्हणतात. ते आजच्या इंग्लिशमध्ये आणि 200 वर्षापूर्वीच्या इंग्लिशमध्ये बरेच फरक बरोबर, आहेत. बरोबर. शब्द म्हणा किंवा ग्रामॅटिकल कॉन्टेक्स्ट म्हणा. So that was a good source, but that was a British source. And there were some other translated Mughal sources. So I used all these sources together. And my book, what I have refrained from giving any opinions. But opinions, there are lots of opinions. That I've left to the reader to form his own opinion. I have sort of stuck to
ऑल द हिस्टॉरिकल फॅक्ट्स की काय झालं आणि कसं ते होत गेलं. अँड दॅट यू कांट आय मीन दोज आर फॅक्ट्स ऑफ हिस्ट्री. यू कॅनॉट आर्ग्यू अबाउट दोज. हम्म. अमुक झालं. शिवाजी महाराज आग्र्याला गेले, गेले होते नक्की. सगळी जण म्हणतात गेले होते. मग तिथे काय झालं ते आणि सो देअर माइट बी डिफरन्स ओपिनियन व्हॉट हॅपन्ड देअर. बट द फॅक्ट दोज सो दॅट इज जस्ट आय एम गिव्हिंग ॲज अन एक्झाम्पल किंवा पानिपत झालं ते का झालं का. सो ऑल दोज फॅक्ट्स दीज आर इम्पॉर्टंट points in Maratha history, and the reader will have a chance to understand how the whole flow for 200 years was. आणि गंमत गोष्ट म्हणजे हे पुस्तक मी 2021 मध्ये सुरू केलं. इट वॉज रिलीज्ड ॲट BMM अटलांटिक सिटी इन 2022. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष हे पुस्तक हिंदुस्थानात वॉज ऑन अ बेस्ट सेलर लिस्ट. आणि त्याच्यानंतर ते मराठीत ट्रान्सलेट झालंय. म्हणजे एक 6 महिन्यापूर्वी आता एक मराठीत सुद्धा कॉपी आली आहे. आय हॅव अ कॉपी इन केस यू वॉन्ट टू रीड इट. नक्कीच. पण इट इज अवेलेबल मराठी कॉपी. आणि माझे पब्लिशर म्हणतात जर आणखीन जर पुस्तक विकलं तर ही माइट इवन कन्सिडर मेकिंग अ हिंदी वर्जन ऑफ हम्म. इट. वा. So in that respect, I'm happy that people are enjoying the history. For me, I wrote it purely as a interest but a hobby. It's not that book writing is not my profession, but so that's how पण it is. स्वराज्यापासून साम्राज्य कसं तयार झालं हे लोकांना कळावं, त्यांच्यापर्यंत पोहोचावं, जे तुम्हाला समजलं त्याच्यासाठी तुम्ही हे पुस्तक लिहिलं असं म्हणायला काहीच वावगं ठरणार Exactly. नाही. एक्झॅक्ट. कारण हे जे 2 शब्द माझ्या पुस्तकाचं टायटल आहे स्वराज्यांचं. दीज आर द 2 स्टार्क aspects of Maratha history. 2 डिफरंट एराज. Two eras of Maratha, and both are equally important. Just म्हणजे स्वराज्य जे भोसले फॅमिलीने बसवलं आणि पुढे त्याचं साम्राज्य पेशवे काळी. वा. हे पुस्तक नक्की वाचा. केतकर काकांकडे तर नक्कीच अवेलेबल आहे. आपल्या भारतात देखील ते Amazon.in वरती सेलला अवेलेबल आहे. शिवाय किरण काकांचा नंबर तर आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देऊच यात. अजून एक गोष्ट मला तुम्हाला अगदी मनापासून विचारायची आहे. इथे एक जुना फोटो ठेवलेला दिसतो आणि ह्याच्यात स्वतः लोकमान्य टिळक दिसतायत. Yeah. तर ह्यामध्ये तुमच्या आजी देखील आहेत. Yeah. तर ह्या फोटो मागची जी तुमच्या लहानपणी तुमच्या आजीने सांगितलेली आठवण आहे ती आपल्या प्रेक्षकांना सांगावी तुम्ही, अशी माझी फार तुम्हाला ओके, ओके. विनंती आहे. बरं, सांगायचं म्हणजे की हा फोटो माझ्याकडे आणि माझ्या इतर भावंडांकडे आहे. आणि हा फोटो पुण्याच्या टिळकवाड्यात काढला होता. इट इज अ फॅमिली फोटो. आणि आता कन्फर्म केलं की 1914 साली लोकमान्य मांडलिहून सुटून घरी आले. घरी म्हणजे पुण्याला टिळकवाड्यात. आणि त्याची सुद्धा एक कहाणी आहे. ते कसे पुण्याला आले आणि त्यांची सुटका होणार होती त्याच्या आधीच महिनाभर इंग्रजांनी त्यांना सोडलं. तर ते रंगून मद्रासला आले. मद्रास म्हणजे बोटीनी मद्रासहून ते पुण्याला एक रेल्वेने आले. आणि पुण्याला ते हडपसरला ट्रेन थांबली होती. तिकडे त्या पोलीस जीपनी हडपसरहून त्यांच्या घरी टिळकवाड्याला रात्री 12-1 वाजता त्यांना आणि त्यांनी जेव्हा दार खटखवलं त्यांनी सांगितलं अरे मी आलोय. तर लोकांना कळलं म्हणजे लोकांना विश्वास बसला नाही. अगदी मोठा सरप्राईज झाला. पण एनिवे 1914 साली ते सुटून आले. आणि त्याच्यानंतर एक फॅमिली फोटो काढला होता. तो हा फॅमिली फोटो आहे. सो इट्स मोर देन 100 इयर्स ओल्ड. सो ह्यामध्ये कोण कोण आहे तुम्ही सांगू शकाल? हा, याच्या अर्थात तुम्हाला लोकमान्य दिसतायत. आणि इथे त्यांची मोठी मुलगी कृष्णा आणि त्यांचं जावई विश्वनाथ. तर हे माझे आजी आजोबा आहेत. त्याच्या मागे आहेत त्यांचा मुलगा रामचंद्र आणि श्रीधर. श्रीधर म्हणजे जयंतराव टिळकांचे वडील. आणि हे माझे काका आहेत, थोरले काका. यांचं नाव गवी केतकर. कदाचित तुम्हाला माहित असेल, हे सुद्धा तुरुंगात गेले होते. आणि हे माझे तात्या काका इथे आहेत. आणि ती दोघं आणि ही सगळी मुलं 42 साली क्विट इंडिया मुवमेंटमध्ये तुरुंगात गेली होती. 6 महिने वर्षभर होते. आणि ही माझी आत्या आहे जी मला चांगली आठवते. आणि सो थोडक्यात हा इट इज अ फॅमिली फोटो दॅट ऑल ऑफ अस हॅव प्रिझर्व्ड. सो तुम्ही म्हणालात हे तुमचे काका आहेत केतकर.
माझे आजोबा. हां, सॉरी. हे हे काका-आजोबा जे आहेत हां. ते. तर केतकर फॅमिली आणि टिळक फॅमिली असं करून तुमच्या आजीच्या लहानपणी लग्न जेव्हा ठरलं तेव्हाचा एक किस्सा आहे. तुम्ही मला मगाशी गप्पांमध्ये सांगितलात, तर तोही आपल्या प्रेक्षकांना जरूर सांगावा. ओके. ही एक फॅमिली स्टोरी आहे जी पुष्कळ वर्षानुवर्ष आमच्या मी ऐकत आलो आमच्या लहानपणापासून. तर सांगायची गोष्ट म्हणजे लोकमान्यांनी त्यांची मुलगी कृष्णा तिचं ॲट अ टाईम जेव्हा मुलींची लग्न साधारण 7, 8, 10 वर्षा पर्यंत होत होती राइट. आणि शिक्षण तर बाजूलाच राहिलं. पण मुलगी साधारण 7-8 वर्षाची झाली की तिचं लग्न करायचं. पण ते म्हणाले की नाही माझी मुलगी शिकणार आहे. आणि तर त्यांनी शाळेत घातलं आणि ती 1895 साली ती मॅट्रिक पास झाली होती. सो वाह! शी वॉज अ मॅट्रिक्युलेट इन इथे आपण म्हणतो हायस्कूल ग्रॅज्युएट इन 1895. सो दॅट वॉज द बिगिनिंग. आणि मग तेव्हा काय झालं की टिळक एकदा म्हणजे लोकमान्य एकदा नाशिकला गेले होते. नाशिकला त्यांचे खूप चांगले मित्र होते. त्यांचं नाव होतं गंगाधर केतकर. तर गंगाधर केतकर एक नाशिकचे खूप एक 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 नावाजलेलं वॉज वॉज वेल व्यक्तिमत्व. वेल नोन नाशिक म्युनिसिपालिटीचे काउन्सिलमन होते, प्रेसिडेंट होते आणि त्यांचे खास दोस्त होते. तर लोकमान्य त्या केतकरांच्या गंगाधर केतकरांच्या घरी उतरायचे. तर एक दिवस काय झालं, की तेव्हा जे ते नाशिकला गेले होते, तर ही तेव्हाची प्रथा अशी होती सगळी पुरुष मंडळी आधी जेवायची. पुरुष त्यांचे पार्टी पुरुषाची जेवणं झाली, की पुरुष पुरुष बाहेरच्या खोलीत जाऊन गप्पा मारायचे ना. तिकडे त्यांचे पानदान, लोकमान्यांच्या हातात सुपारी, आडकित्ता हे सगळे सो यू कॅन इमॅजिन दॅट पिक्चर तुम्ही कसं आहे. म्हणताय आणि मला असं ब्लॅक अँड व्हाईट चित्र दिसतंय डोळ्यासमोर. ही सगळी मंडळी त्यांच्या टोप्या खुंटीवर ठेवल्या आहेत तिकडे जेवणं झाले आहेत का पानदान होती ही अशी 5-6 जण बसली होती. तेव्हा लोकमान्य म्हणाले, "अरे, माझी ती मुलगी किशनी." तिचं नाव होतं कृष्णा, पण तिला ते किशनी म्हणायचे. "अरे, माझी ती मुलगी किशनी आता मॅट्रिक झाली आहे, तिच्याशी कोण लग्न करणार? म्हणजे आता मुलगी बरोबर आहे. मोठी झाली." जास्ती शिकलेली हो, आणि जास्ती शिकलेली आहे, तिच्याशी मुलापेक्षा. कोण लग्न करणार? तर तेव्हा त्यांचा मित्र म्हणजे गंगाधर केतकर ते म्हणाले, "अरे त्यात काय? तर आमचा विषा आहे ना." आमचा विषा म्हणजे विश्वनाथ केतकर. तो आमचा विषा तेव्हा विशा वॉज लॉ स्कूल ग्रॅज्युएट. इथे आपण त्याला लॉ स्कूल ग्रॅज्युएट म्हणतो. सो ही वॉज फॉलोइंग इन हिज फादर्स फूटस्टेप. गंगाधर केत स्वतः वकील होते. लोकमान्य वकील होते आणि राइट. हा लहान तेव्हा काहीतरी 20, 21, 22 वर्षाचा असेल विश्वनाथ. नुकतं हे लॉ केलं होतं, वकील. तेव्हा त्याला वकील म्हणायचं. वकिली केली होती आणि म्हणून या विश्वनाथ केतकर आणि किशनी कृष्णा टिळक यांचं लग्न ह्या पुढच्या खोलीत ठरलं. घरात बायका होत्या. बायकांना कोणी विचारलं नाही आणि मुलांना विचारलं तर बाजूलाच राहिलं. पण आणि हे माझे आजी-आजोबांचं लग्न ठरलं होतं अशा नाशिकच्या केतकरांच्या वाड्यात बाहेरच्या खोलीत. सो दिस स्टोरी इज बीइंग टोल्ड ओव्हर अँड ओव्हर अगेन. सो आय एम टेलिंग द स्टोरी वन मोर टाईम. वाह! ही मी अगदी लहानपणापासून ऐकली. सो आणि त्यांचं हे लग्न झालं आणि मग माझी आजी म्हणजे आणि ती नाशिकला गेली आणि सो दॅट वॉज द द स्टोरी. पण एक सांगायचं म्हणजे तो काळ वेगळा होता. इट वॉज टाईम ऑफ इंडिपेंडन्स मूव्हमेंट म्हणा, काही म्हणा. आणि नंतर काय झालं, की अर्थात टिळक गेले 1920 मध्ये आणि Gadadhar Ketkar had died earlier, but he died at a younger age. हं, हं. He was only 49 or so something. आणि लोकमान्य died when he was 62. आणि मग माझे वडील त्याच वाड्यात त्यांचा जन्म झाला. ते वाड्यात त्यांचं शिक्षण शालेय शिक्षण 32 1932-33 पर्यंत ते नाशिकला होते. आणि मग सगळी मंडळी ठिकठिकाणी नोकऱ्या लागून गेली. द क्रुशियल थिंग दॅट टाईम वॉज शिक्षण आणि नोकरी. सो दॅट वॉज म्हणजे इंग्रजांचा काळ होता तेव्हाचा 1920s, 1930s. आणि मग माझी आजी म्हणाली, की "आता या मोठ्या वाड्याचं काय करायचं?" तर लूक इट वॉज नॉट एनी क्वेश्चन ऑफ इन्स्पिरेशन म्हणा काय. तर माझ्या आजीने तो वाडा, केतकर वाडा, जो 30-35 खोल्यांचा वाडा होता, जुना हं. वाडा, तो नाशिक म्युनिसिपालिटीला दिला. का तर
इट वॉज गिफ्टेड टू नाशिक म्युनिसिपल का तर तिथे एक मुलींची शाळा नाशिकमध्ये सुरू होईल करावी. म्हणून. बिकॉज नाशिक म्युनिसिपालिटी वॉन्टेड टू स्टार्ट एक मुलींची शाळा आणि पण तिथे त्यांना जागा नव्हती तर त्यांनी स्वतः राहता वाडा जो दिला. सो केतकर वाडा बिकेम नाशिक नाशिक म्युनिसिपालिटीच्या मुलींची शाळा. सो तोच दॅट हा केतकर टाउन हॉल आहे. हां आणि हा टाउन हॉल कारण जुन्या नाशिकमध्ये अर्थात आता नवीन टाउन हॉल आहे आता देयर इज नो कंपॅरिझन टू ओल्ड नाशिक अँड टुडेज नाशिक. हम्म. पण हे एक फोटो आहे. तो इट वॉज बिल्ट इन 1907 ॲज अ तेव्हा ते सुद्धा नव्हतं आणि इट वॉज फ्री रीडिंग रूम अँड तेव्हा सगळे जे न्यूजपेपर्स होते ते दे टू बी इट वॉज कॉल्ड रीडिंग रूम. ते घरोघरी पोचत होते किंवा जे लोक विकत घेऊ शकत होते ते घ्यायचे म्हणजे राईट. बाजारात वगैरे मिळायचे पेपर. पण अदरवाईज अशा ठिकाणी जाऊन वाचता येत होतं. फ्री रीडिंग रूम अवेलेबल. सो दॅट वॉज द नेम्ड आफ्टर गंगाधर केतकर म्हणजे आफ्टर लोकमान्य टिळक नॉट फादर नथला काय म्हणतात सन इन लॉ. नाही सर मित्र. मित्र स्नेही. त्यांच्या जवळचे स्नेही स्नेही. राईट. राईट. सो दॅट्स द लॉंग स्टोरी ऑफ दॅट. सो स्वराज्य आणि साम्राज्य नंतर आता ह्याच्या पुढे तुमचं हे स्वप्न तर तुमचं पूर्ण झालं. आता नवीन स्वप्न कुठलं बघताय? आता नवीन मी ह्याच स्टेपमध्ये पुढे करतो. हे पुस्तक म्हणजे ऍक्च्युली मला आणखीन प्रेरणा मिळाली की माझं पहिलं पुस्तक जे मी काही अजिबात मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढं बेस्ट सेलर होईल किंवा पुण्याला एवढं हम्म. त्याचं पुढे ट्रान्सलेशन होईल. पण आता मी एक नवीन पुस्तक लिहितो ऑल्सो इन अ सिमिलर सेन्स की तुम्हाला माहिती आहे की इंग्रज भारतात आले होते 350 वर्ष होते. त्याच्यातली पहिली 250 वर्ष ईस्ट इंडिया कंपनी होती आणि त्याच्यानंतर 90 वर्ष ते आपल्या राणीचं राज्य साम्राज्य होतं. होतं. सो मी मी त्याचा एक एक कंडेन्स्ड व्हर्शनमध्ये मी एक पुस्तक लिहितोय की थोडक्यात कोणाला प्रश्न असेल की 3.5 वर्ष इंग्रजांनी काय केलं भारतात. सो दॅट आन्सर विल बी इन माय बुक हम्म. सो दॅट्स द नेचर ऑफ द बुक. वा. सो आय होप दॅट पुढल्या वर्षी मंडळाची 50 वर्ष होते तोपर्यंत आय विल बी एबल टू प्रेझेंट माय बुक टू द मंडळ. नक्कीच. आम्ही सगळे आमच्या सगळ्यांकडून त्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि थँक्यू आम्ही थँक खरंच सगळेजण खूप वाट बघू की कधी ते ते पण पुस्तक वाचायला मिळेल आपल्या सगळ्यांना. कारण नुसतेच सगळेजण शाळेत हिस्ट्री शिकतात, थोडंफार इकडून तिकडून माहिती असतं. इतिहासाच्या पुस्तकात जेवढं लिहिलेलं असतं, जेवढ्या सणावळी आपण पाठ करतो, तेवढीच हिस्ट्री आपल्याला माहिती असते. आणि ऑथेंटिक हिस्ट्रीचा सोर्स मिळणं, येस. तर ज्यांना कोणालाही खूप डेट वाईज डिटेल्स किंवा हे सगळं कसं ट्रान्सफॉर्म झालं वाचायचं असेल, माहिती हवी असेल, तर त्याने नक्कीच हे पुस्तक वाचावं आणि पुढचं देखील. थँक्यू आता हे सगळं तुम्ही पुस्तक लिहिलं, तुम्ही म्हणालात त्याच्यासाठी तुम्ही दिवसेंदिवस स्वतःला खोलीत कोंडून घेत होतात, भरपूर अभ्यास करत होतात, भरपूर पुस्तकं वाचत होतात, तुम्ही खूप सारा रिसर्च केला. ह्या सगळ्यामध्ये तुमच्या फॅमिलीचा, विशेष करून मेधा काकूंचा तुम्हाला कसा सपोर्ट होता? ओके. सो मोर देन दॅट व्हॉट आय से मेधाचा सपोर्ट मला कसा झाला म्हणजे फॅमिली सपोर्ट स्पेशली मेधाचा. माझा जो जॉब होता म्हणजे इतके वर्ष म्हणजे जो जो मी जॉब केला आणि ॲक्च्युली माझं कन्सल्टिंग बिझनेस केला. सो it had the beneficiary side, but it also had a lot of disadvantages. And disadvantages kasha ki it was always it was on a day-to-day basis. I did not have any fixed working time. म्हणजे असं नाही की मी 8 to 5 Monday to Friday आणि मग फ्रायडे इव्हनिंग 5 वाजता मी माझं बंद केलं की नथिंग टू वरी अबाउट टिल 8 o'clock द नेक्स्ट मंडे. असं नव्हतंच म्हणजे कधी मी सकाळी कामाला गेलो तर मी कधी परत येईन मला आय कुड नॉट से. मी 4 वाजता येईन का रात्री 11 वाजता येईन का मे बी नेक्स्ट मॉर्निंग आय माइट कम 24 hours. So that was the nature of my job because it was a field job. I was out there in the field on board a ship on a Houston ship channel मध्ये. So and I think I had a great thing in my wife Medha because she was at home with the children. म्हणजे मी कधी जरी बाहेर गावी गेलो. So she was there like an anchor for me. So I did not have to. I mean, I was free to do what. I mean, from a professional standpoint, it's not that I was doing anything else, but I was able to focus on my job, on my thing. I thought so once मुलं मोठी झाली, so she went back to school. When she went to college, and
got her degree, and then she was herself a teacher in the Houston school systems. तिने जवळजवळ 10 वर्ष नोकरी केली ॲज अ टीचर. सो आय थिंक दॅट्स अ बिग आमची मुलं इथेच माझा मोठा मुलगा आम्ही आलो तेव्हा 3 वर्षाचा होता आणि तेव्हा तो इंग्लिश सुद्धा बोलायचा नाही. मग त्याची भाषा म्हणजे मुंबईच्या बिल्डिंगमध्ये हिंदी मराठी मिक्स असं असं तो बोलायचा. आणि तो इथे आम्ही आलो तेव्हा त्यांनी इंग्लिश कुठे शिकलं तर सेसमी स्ट्रीट बघून सो हिज नॉलेज स्टार्टेड फ्रॉम बिग बर्ड आणि कुकी मॉन्स्टर. सो दॅट्स हाऊ ही स्टार्टेड हिज. अर्थात माझा धाकटा मुलगा इथेच तो तो जन्मला. So hey, he can be a future president. You never know. He's born in the U.S. So who knows? Like all a lot of other children of second generation. इथे जी झाले ती. So that's what मी मगाशी काय आपण बोलण्यात झालं होतं की आमची जी जनरेशन आली जी 70s आणि 80s मध्ये ही जी जनरेशन आली त्यांची मुलं इथे जन्मली इथेच वाढली. सो दे आर मोर अमेरिकनाइज्ड म्हणजे दे आर लाईक आपण स्वतःला इंडो अमेरिकन म्हणतो. सो आवर चिल्ड्रन आर मोर. And then the new wave of immigrants who came to Houston, starting in the mid 90s onwards, this was the IT generation that we call. So it was completely different technology. Everything had changed. Everything was as compared to the old-fashioned world. So this and I wish them the great luck because they're the ones who are running all our cultural organizations today. So I give them my best wishes, but for running those. आपल्या ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाला पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होणार आहेत. लवकरच आपण 50व्या वर्षात पदार्पण करतोय. तर ज्या लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरू केला, सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, त्या लोकमान्य टिळकांचे खुद्द पणतू आज आपल्या गणेश उत्सव स्पेशल एपिसोड मध्ये आहेत. ह्याच्यासारखं भाग्य HMMचं नाही. थँक्यू. आणि तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली म्हणण्यापेक्षा खूप माहिती मिळाली. आणि आम्ही सगळेच नक्कीच तुमच्या पुढच्या पुस्तकाची आतुरतेने वाट बघत आहोत. आज तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि आम्हाला हे सगळं टिळकांच्या आठवणी, पुस्तकाबद्दलचं रिसर्च हे सगळं सांगितलं, त्याबद्दल तुमचे HMM तर्फे मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्ते मीरा. थँक्यू.